इंधन दरवाढी विरोधात पुसद महाविकास आघाडीचे तीव्र आंदोलन। केंद्र सरकारच्या सततच्या इंधन दरवाढ निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुसद येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी व वाहनधारकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून केंद्र सरकारने तात्काळ दर कमी करावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते। आंदोलकांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसेच पेट्रोल पंपवर येणाऱ्या व्यक्तींना मेलोडी चॉकलेट देऊन आगळावेगळं आंदोलन करण्यात आलं। इंधन दरवाढ कमी करा, महागाईला आळा घाला, सामान्य जनतेला दिलासा द्या अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले। यावेळी उपस्थित नेतृत्वाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे। वाहतूक खर्च वाढल्याने सर्वच वस्तू महाग झाल्या असून सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे। केंद्र सरकारने जनतेच्या हिताचा विचार करून तात्काळ पेट्रोल व डिझेलवरही कर कमी करावेत, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनाचे नेतृत्व महाविकास आघाडीचे नेते शरद भाऊ मैन, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन भाऊ नाईक, शिवसेनेचे मोहन विश्वकर्मा यांनी केले। तर प्रमुख उपस्थिती स्वप्नील जयस्वाल, काँग्रेस शहराध्यक्ष जिया शेख, प्रवीण कदम, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया तालुका प्रमुख जुनेद शेख, सोशल मीडिया शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तालुकाध्यक्ष विलास वाघमारे, सेना प्रमुख रवी पांडे, वैभव सुने, कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे, विजय बाबर, ॲडव्होकेट विघ्ने, युवा काँग्रेसचे सुजित मानकामे, नगरसेवक जब्बार लाखे, गाजी ओसाम, फिरोज खान, इर्शद कुरेशी, प्रकाश निमायते, अभिलाष खैरमोळेसह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। पुसद प्रतिनिधी।